नमस्कार. आपल्या हिंदू धर्मात अनेक पवित्र महिने, व्रत आणि सण साजरे केले जातात. पण त्यामध्ये अत्यंत विशेष, पुण्यदायी आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला महिना म्हणजे अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा महाराष्ट्रात प्रेमाने धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. हा महिना साधारणपणे दर 2.5 ते 3 वर्षांनी एकदा येतो. अधिक मास साधारण 30 किंवा 33 दिवसांचा असतो. या संपूर्ण काळात सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत, म्हणजे सूर्य एका राशीत स्थिर राहतात. त्यामुळे हिंदू पंचांगातील चंद्र आणि सूर्यवर्षातील फरक भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. पण हा फक्त गणिताचा किंवा पंचांगाचा महिना नाही. हा महिना भक्ती, साधना, जप, दान आणि आत्मशुद्धीचा पवित्र काळ मानला जातो. पौराणिक कथेनुसार जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवतेने त्याचा स्वीकार केला नाही. इतर 12 महिन्यांना देवांचा सन्मान मिळाला होता, पण या अतिरिक्त महिन्याला कोणीही मान देत नव्हते. त्यामुळे हा महिना दुःखी आणि कष्टी झाला. त्याला मलमास असे म्हटले जाऊ लागले. शेवटी हा दुःखी महिना भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण हेच भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. अधिक मासाने आपले दुःख श्रीकृष्णांना सांगितले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यावर कृपा केली आणि म्हणाले, आजपासून तू सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ मानला जाशील. आणि त्यांनी अधिक मासाला पुरुषोत्तम मास ही दिव्य पदवी दिली. पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च पुरुष, म्हणजेच भगवान विष्णू. त्या दिवसापासून अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित पवित्र महिना मानला जाऊ लागला. भगवान विष्णूंच्या कृपेने हा महिना इतर सर्व महिन्यांपेक्षा अधिक तेजस्वी आणि पुण्यदायी मानला जातो. काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात. म्हणूनच या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांची विशेष पूजा केली जाते. भक्त या काळात विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, रामायण आणि भागवत कथा यांचे वाचन करतात. या महिन्यात सर्वात प्रभावी मानला जाणारा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देतो असे मानले जाते. भगवान विष्णूंचा सुंदर श्लोक शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यामगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हा श्लोक भक्तांच्या मनात भक्ती आणि समाधान निर्माण करतो. अधिक मासात काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा, जप, तप, ध्यान आणि नामस्मरण करावे. रामायण, भगवद्गीता आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक भक्त अधिक मासात रोज संध्याकाळी 33 दिवे लावतात. 33 या संख्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की या काळात केलेली पूजा आणि दीपदान अनेक पटूंनी फळ देते. अन्नदान, वस्त्रदान, गोसेवा आणि गरजू लोकांना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. शास्त्रात म्हटले आहे, अन्नदानम परम दानम, म्हणजे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. गोमातेची सेवा करणे, गाईला चारा खाऊ घालणे आणि पक्ष्यांना धान्य टाकणे देखील शुभ मानले जाते. या काळात अनेक भक्त उपवास करतात. काही जण एक वेळ भोजन करतात आणि काही जण दररोज मंदिरात जाऊन भगवान विष्णूंची पूजा करतात. या महिन्यात म्हटला जाणारा आणखी एक पवित्र महामंत्र हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. या मंत्राच्या जपाने मन प्रसन्न आणि शांत राहते असे मानले जाते. पण या महिन्यात काही गोष्टी टाळण्याची परंपरा देखील आहे. या महिन्यात विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, बारसे, मौंजीबंधन यांसारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. धार्मिक मान्यतेनुसार या काळात केलेल्या शुभ कार्यांना अपेक्षित फळ मिळत नाही असे मानले जाते. या महिन्यात राग, मत्सर, वादविवाद आणि अपशब्द टाळावेत. घरात शांतता आणि भक्तीचे वातावरण ठेवावे. महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. या काळात जावयाचा विशेष मान केला जातो. त्याला घरी बोलावून 33 अनारसे, नवीन कपडे, फळे आणि भेटवस्तू देण्याची सुंदर परंपरा आजही अनेक घरांमध्ये जपली जाते. ही परंपरा प्रेम,
आदर आणि कौटुंबिक नात्यांचे प्रतीक मानली जाते. पद्मपुराणामध्ये अधिक मासाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे, यज्ञेभ्यः सर्वतीर्थेभ्यः सर्वदानेभ्य एव च अधिकस्य तु मासस्य कलाम नार्हन्ति षोडशीम. अर्थ, सर्व यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान यांच्यापेक्षाही अधिक महिन्यात केलेले पुण्य श्रेष्ठ मानले जाते. धर्मशास्त्र सांगते की हा महिना आत्मशुद्धी, साधना आणि भक्तीचा काळ आहे. या महिन्यात केलेले सत्कर्म अनेक पटींनी फळ देते. म्हणूनच या पवित्र पुरुषोत्तम मासात भगवान विष्णूंचे नामस्मरण करूया. जीवनात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता मिळवण्यासाठी प्रार्थना करूया. ओम नमो नारायणाय. जय जय राम कृष्ण हरी. श्री हरी विष्णू भगवान की जय. धन्यवाद. भगवान विष्णूंची 16 सिद्ध नावे. भगवान श्री विष्णूच्या 16 नावांचा एक छोटासा श्लोक. यामध्ये मनुष्याला कोणकोणत्या स्थितीत भगवान विष्णूला कोणकोणत्या नावाने स्मरण करावं याचा उल्लेख केला गेला आहे. औषधे चिंतयेते विष्णुं, भोजन च जनार्दनम, शयने पद्मनाभं च, विवाहे च प्रजापतिं, युद्धे चक्रधरं देवं, प्रवासे च त्रिविक्रमं, नारायणं तनुत्यागे, श्रीधरं प्रियसंगमे, दुःस्वप्ने स्मर गोविंदम, संकटे मधुसूदनम, कानने नरसिंहं च, पावके जलशायनां, जलमध्ये वराहं च, पर्वते रघुनंदनम, गमने वामनं चैव, सर्वकार्येषु माधवम. षोडश एतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत सर्वपापविनिर्मुक्ते विष्णुलोके महीयते. 1. औषध घेतेवेळी विष्णू. 2. भोजन घेतेवेळी जनार्दन. 3. झोपी जाताना पद्मनाभ. 4. विवाहाच्या वेळी प्रजापती. 5. युद्धाच्या वेळी चक्रधर. 6. यात्रेच्या वेळी त्रिविक्रम. 7. शरीर त्यागाच्या वेळी नारायण. 8. पत्नीसोबत असताना श्रीधर. 9. झोपेत वाईट स्वप्न आले असताना गोविंद. 10. संकटसमयी मधुसूदन. 11. जंगलात संकट आले असताना नृसिंह. 12. अग्नीच्या संकटसमयी जलशायी. 13. जलसंकटाच्या वेळी वराह. 14. डोंगरावर संकटाच्या वेळी रघुनंदन. 15. यात्रेच्या वेळी वामन. 16. इतर कोणत्याही संकटाच्या वेळी माधव. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्णः प्रचोदयात. या मंत्राचा अर्थ, आम्ही देवकी नंदन भगवान श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतो. वासुदेव पुत्र श्रीकृष्णाचे ध्यान करतो. ते भगवान कृष्ण आमच्या बुद्धीला योग्य मार्गाची प्रेरणा देवोत. हा श्रीकृष्ण गायत्री मंत्र भक्ती, मनःशांती, सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरेये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. या मंत्राचा अर्थ, भगवान श्रीकृष्ण वासुदेव पुत्र, सर्वांचे पालन करणारे परमात्मा, तुमच्या चरणी नम्रतेने शरण आलेल्यांचे दुःख आणि संकट दूर करणारे गोविंदा, तुम्हाला माझे वारंवार नमस्कार असोत. हा श्रीकृष्णांचा अत्यंत पवित्र मंत्र मानला जातो. भक्ती, मनःशांती, संकट निवारण आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी हा मंत्र जपला जातो. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो नारायणः प्रचोदयात. या मंत्राचा अर्थ, आम्ही भगवान नारायणांना जाणण्याचा प्रयत्न करतो. भगवान वासुदेवाचे ध्यान करतो. ते श्री नारायण आमच्या बुद्धीला सत्य मार्गाकडे प्रेरणा देवोत. हा एक अत्यंत पवित्र आणि शांतीदायक विष्णू गायत्री मंत्र मानला जातो. भक्ती, मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा मंत्र जपला जातो.